मुंबईसारख्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि शिक्षणाच्या संधींनी भरलेल्या महानगरातही एक कटू वास्तव समोर आले. 2024-25 शैक्षणिक वर्षात तब्बल 4,555 मुलं शाळेबाहेर राहिलेली आहेत. ही आकडेवारी शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली असून एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं शिक्षणापासून वंचित राहणं हे निश्चितच चिंताजनक आहे. या मुलांच्या शाळेबाहेर राहण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत. स्थलांतरित कुटुंबांमुळे वारंवार पत्ता बदलत जातो, त्यामुळे मुलांचं शिक्षण खंडित होतं. काही वेळा मुलांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कामावर जावं लागतं, त्यामुळे ते शिक्षण सोडतात. याशिवाय काही ठिकाणी पालकांचं शिक्षणाबाबतचं अल्पज्ञान किंवा उदासीनता, समाजातील वर्गभेद, अपुऱ्या सोयीसुविधा ही कारणं ठरतात. प्रशासन या प्रश्नाची गंभीर दखल घेत आहे. शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या आहेत. शाळाबाह्य मुलांची ओळख पटवण्यासाठी मोहिमा राबवण्यात येत आहे आणि स्थानिक स्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात या उपक्रमांचा प्रभाव किती पडतो यावर सातत्यानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यासोबतच काही स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना अशा मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहेत. काही ठिकाणी विशेष शिक्षण शिबिरे, पालकांसाठी जनजागृती मोहिमा आणि वैयक्तिक मार्गदर्शन या माध्यमातून मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संस्थांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, कारण समुदायाच्या जवळ जाऊन काम करत आहेत. मुंबईसारख्या शहरात हजारोंच्या संख्येनं मुलं शाळेपासून दूर राहणं ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर बाब आहे आणि ही समस्या केवळ शिक्षणाची नसून ती सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर देखील परिणाम करणारी आहे. त्यामुळे प्रशासन, पालक, स्थानिक संस्था आणि समाज यांचं एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनीच या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणणं शक्य होईल.